भाईंदर पूर्वेकडील आझादनगर झोपडपट्टीला भीषण आग, एकाचा मृत्यू, 3 जण जखमी, 40 ते 50 झोपड्या आगीच्या भक्षस्थानी। गुजरातच्या पोरबंदर किनारपट्टीवर 3000 किलोंचं ड्रग जप्त, 4 जणांना अटक। गुजरात एटीएस, नेव्ही आणि एनसीबीची संयुक्त कारवाई। टाटा इन्स्टिट्यूटकडून कर्करोगावरील गोळीचं संशोधन, किमोमुळे होणाऱ्या वेदना आणि साइड इफेक्ट्स कमी करण्यात यश। पंतप्रधान मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर, बचत गटाच्या 2.5 लाख महिलांचा मेळावा, राज्यातल्या कोट्यवधींच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण। पंतप्रधान मोदींच्या यवतमाळमधील सभेत काँग्रेसच्या मेळाव्यात वापरलेल्या खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स, काँग्रेसला देणगी कशी द्यावी याची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभेची जागा लढवणार, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय। तर शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपचे प्रदीप कंद आणि विलास लांडे देखील शिरूरसाठी इच्छुक। पतंजलीच्या फसव्या जाहिराती ताबडतोब बंद करा, रामदेव बाबांच्या पतंजलीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, सरकारच्या अनास्थेवर तीव्र नाराजी। आदिवासी शेतकऱ्यांचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव कायम, शेतकरी प्रतिनिधींची सरकारसोबतची बैठक निष्फळ, तर मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा आंदोलकांचा निर्धार। राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर, धुळ्याच्या बारीपाडा इथल्या चैत्राम पवार यांना पुरस्कार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा। विख्यात गायिका कलापिनी कोमकली आणि प्रसिद्ध सतारवादक नीलाद्री कुमार यांना संगीत नाटक पुरस्कार जाहीर, 1 लाख रुपये आणि ताम्रपत्र असं पुरस्काराचं स्वरूप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।